तुम्हाला तुमचं निवासस्थान कसं असावंसं वाटतं? तुम्हाला करोडपती बनण्याची इच्छा आहे का? तुम्हाला कोणत्या प्रकारचा कसा उद्योगधंदा हवा आहे? तुम्हाला आणखी अधिक यशस्वी व्हायचं आहे? तुम्हाला खरोखर आणि नेमकं काय हवं आहे? डॉक्टर जॉन डेमर्टनी असं म्हणतात, ते एक तत्त्वज्ञ, कार्यरोप्टर, उपचार आणि व्यक्तिगत कायाकल्प विशेषज्ञ आहेत. ते म्हणतात की हे जीवनाचं महान रहस्य आहे. डॉक्टर डेनिस वेटली, जे मानसोपचार तज्ज्ञ आणि मनःशक्ती प्रशिक्षक आहेत, ते म्हणतात की भूतकाळातील ज्या प्रमुख व्यक्ती हे रहस्य जाणत होत्या त्यांना ही शक्ती केवळ स्वतःपाशीच राखून ठेवायची होती, इतरांना कळून द्यायची नव्हती. त्यांनी सर्वसामान्य लोकांना या बाबतीत अंधारात ठेवलं, अज्ञानी ठेवलं. सर्वसामान्य लोक दिवसभर काम करणं, संध्याकाळी घरी परतणं या चक्रात फिरत असत. मनःशक्तीचा उपयोग ते करत नव्हते, कारण या शक्तीचं रहस्य काही थोड्या लोकांपुरतंच सीमित राहिलं. इतिहास या गोष्टीचा साक्षी आहे की अनेकांच्या मनात या रहस्याचं ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा जागृत झाली आणि काही जाणकारांनी तर इथपर्यंत हे ज्ञान पोचवण्यासाठी सोपा मार्ग शोधण्याचा प्रयत्न, ज्ञानाचा प्रसार करण्याचं कार्यही केलं. मायकल बर्नार्ड बेकविथ हे द्रष्टा, विचारवंत आणि एगेप इंटरनॅशनल स्पिरिच्युअल सेंटरचे संस्थापक आहेत. ते म्हणतात की मी अनेकांच्या जीवनात प्रत्येक चमत्कार होताना पाहिले आहेत. वित्तीय चमत्कार, शारीरिक उपचारांबाबतचे चमत्कार, मानसोपचारांच्या क्षेत्रातील चमत्कार, नातेसंबंध सुधारण्याविषयीचे चमत्कार. जॅक कॅनफिल्ड हे लेखक, शिक्षक, जीवन मार्गदर्शक आणि प्रेरणादायी वक्ता आहेत. ते असे म्हणतात की रहस्याचा वापर कसा करावा हे समजल्यामुळेच हे सर्व करता आलं. आता रहस्य नेमकं म्हणजे काय? तर प्रॉक्टर हे काय म्हणतात? आता मात्र तुम्ही ह्या विचारांना हैराण झाला असणार. हे रहस्य म्हणजे नेमकं आहे तरी काय? मी सांगतो तुम्हाला माझ्या दृष्टीने मला उमगलेला याचा अर्थ. आपण सर्व एकाच अमर्याद शक्तीने कार्यरत होतो. एकाच प्रकारची तत्त्व आपलं मार्गदर्शन करतात. विश्वप्रेरणेचे हे नैसर्गिक नियम इतक्या निश्चित स्वरूपाचे आहेत की स्पेसशिप बनवताना आपल्याला जरासुद्धा अडचण जाणवत नाही. आपण लोकांना चंद्रावर देखील पाठवू शकतो आणि हे यान उतरवण्याचा क्षणक्षण निश्चितपणे नियंत्रित करू शकतो. तुम्ही कुठेही असा, भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्टॉकहोम, लंडन, टोरंटो, आपण सर्वजण एकाच प्रकारच्या शक्तीने एकाच वैश्विक नियमानुसार काम करतो. एकच नियम आहे, तो म्हणजे आकर्षण. रहस्य म्हणजे हाच आकर्षणाचा नियम आहे. तुमच्या जीवनात जे जे येतं, घडत असतं ते तुम्हीच आकर्षित करीत असता आणि ते तुम्ही तुमच्या मनातील प्रतिमांद्वारे आकर्षित करता. ज्याचा तुम्ही सतत विचार करता त्या मनस्प्रतिमा. जे जे तुमच्या मनात चाललेलं असतं ते तुम्ही आकर्षित करता. तुमच्या प्रत्येक विचाराला अस्तित्व येतं. तुमचा प्रत्येक विचार एक वस्तू, एक शक्ती आहे. आत्तापर्यंत झालेले जगातील सर्वान महागुरुवर्य आपल्याला हेच सांगत आले आहेत की आकर्षणाचा नियम हा जगातील सर्वाधिक शक्तिशाली नियम आहे. विल्यम शेक्सपियर, रॉबर्ट ब्राउनिंग आणि विल्यम ब्लेक यांनी आपल्या कवितातून हेच सांगितलं आहे. लुडविग वॅन बेथहोवन हेच संगीतातून सांगितलं आहे. लिओनार्दो दा विंची सारख्या कलाकारांनी हेच आपल्या चित्रातून दर्शवले आहे. सॉक्रेटिस, प्लेटो, राल्फ वॉल्डो इमर्सन, पायथागोरस, सर फ्रान्सिस बेकन, सर आयझॅक न्यूटन, जॉन वॉल्फगॅंग, व्हॅन गेट आणि व्हिक्टर ह्युगो यांच्यासारख्या विद्वानांनी, तत्त्ववेत्यांनी हेच आपल्या लेखनातून, विचारातून व्यक्त केलं. त्यांचं नाव अमर झालं आणि त्यांचं अस्तित्व शतकानुशतके सतत जाणवत राहिलं, कायमचं. हे रहस्य हिंदू धर्म, हेर्मेटिक परंपरा, बौद्ध धर्म, यहुदी धर्म, ईसाई धर्म आणि इस्लाम धर्मांचे ग्रंथ, पुराणकथांमध्ये उपलब्ध आहे. तसेच बॅबिलॉन आणि इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीतील कहाण्या
साहित्य यातूनही व्यक्त झालं आहे. हा नियम युगेनुयुगे अनेकविध रूपांनी व्यक्त होत आला आहे आणि शेकडो वर्षांपूर्वीच्या जुन्या प्राचीन ग्रंथांमध्ये याचा रहस्याचा उल्लेख सापडतो. इसवी पूर्व 3000 हेच पाषाणामध्ये खोदल गेले. जरी पूर्वापार हे रहस्य जाणून घेण्याचा काही जणांनी प्रयत्न केला आणि खरोखरच त्यांना हे ज्ञान गवसलंही, तरीसुद्धा अगदी आज देखील कुणीही त्याचा शोध घेऊ शकतो. हा नियम काळासोबतच सुरू झाला. तो पूर्वी होता, आजही आहे आणि पुढे देखील असणारच. हाच नियम ब्रह्मांडांची संपूर्ण व्यवस्था, आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण आणि प्रत्येक जीवनानुभव निश्चित करतो. तुम्ही कोण आहात, कुठे आहात यामुळे काहीही फरक पडत नाही. आकर्षणाचा नियमच तुमच्या आयुष्यभरातील सर्व अनुभवांना आकार देतो. हा सर्व शक्तिमान नियम तुमच्या विचारांच्या माध्यमातून हे सर्व करतो. तुम्ही तुमच्या विचारांच्या आकर्षणाने हा नियम क्रियाशाली करता. 1912 हॅनेलने या नियमांचे वर्णन करताना म्हटले होते, हा सर्वात महान आणि अचूक नियम आहे, ज्याच्यावर सृजनांचं समग्र तंत्र निर्भर आहे. बॉब प्रॉक्टर असे म्हणतात की प्रत्येक युगातील बुद्धिमान व्यक्तींना या नियमांचा ज्ञान होतं. प्राचीन बॉबिलोनियनच्या संस्कृतीतही हा नियम आपल्याला पाहायला मिळतो. त्यांना हे ज्ञान होतं. खरं तर हे ज्ञान खूप कमी, अगदी काही निवडक व्यक्तींपुरतंच सीमित होतं. इतिहासकार आणि विद्वानांनी पुरातन बॉबिलॉन संस्कृतीविषयी आणि या संस्कृतीच्या समृद्धीबाबत तपशीलवार लिहून ठेवले आहेत. जगातील 7 आश्चर्यांपैकी एक हँगिंग गार्डन्स याच बॅबिलॉन संस्कृतीची देणगी आहे. या लोकांनी वैश्विक नियम समजून घेतले, उपयोगात आणले, यामुळेच ती जगातील सर्वात वैभवशाली संस्कृतींपैकी एक गणली जाते. बॉब प्रॉक्टर पुढे म्हणतात, तुम्हाला हे माहीत आहे का की जगात फक्त 1% लोकांकडे जवळ 96% संपत्ती असते. तुम्हाला हा केवळ एक योगायोग असावा असं वाटतं? छे, हा तर पूर्वनियोजित आहे. त्यांना एका खास गोष्टीचे ज्ञान होते. त्यांना एक अद्भुत रहस्य माहीत होतं. तेच रहस्य ज्याची आता तुम्हाला ओळख करून दिली जात आहे. हा रहस्याचा उपयोग करून लोकांना आपल्या जीवनात संपत्ती आकर्षित केली. जाणून बुजून विचारपूर्वक असलेले किंवा नकळत असे लोक नेहमी संपत्ती, समृद्धी, विपालतेचा विचार करीत असतात. इतर कोणत्याही विरोधी विचाराला ते आपल्या मनात थारा देत नाहीत. त्यांचे सर्वात प्रबळ विचार हे संपत्तीविषयकच असतात. ते फक्त संपत्तीविषयीच विचार करत राहतात. याशिवाय दुसरं काही यांच्या मनात येतच नाही. या गोष्टीची जाणीव त्यांना असो वा नसो, संपत्ती, समृद्धीविषयीच्या प्रबळ विचारांमुळेच संपत्ती यांच्याकडे आकर्षित होते. हा क्रियाशील आकर्षणाचा नियम आहे. रहस्य आणि क्रियाशील आकर्षणाचा नियम समजावून सांगण्यासाठी एक उत्तम उदाहरण म्हणजे, तुम्ही अशा व्यक्तींना ओळखत असाल ज्यांची मुबलक संपत्ती मिळवली आणि घालवली, परंतु काही काळानंतर पुन्हा परत मिळवली. असं का घडलं? त्यांना हे कळलं असेल किंवा नसेलही, पण घडलं हेच की आधी त्यांचे प्रबळ विचार हे श्रीमंतीबद्दलचे होते, म्हणूनच ते श्रीमंत होण्यात सफल झाले. त्यानंतर मात्र मिळालेले वैभव गमावले. जाण्याच्या भीतीदायक विचारांनी त्यांनी मनात आसरा दिला. भीतीनं त्यांचं मन इतकं ग्रासून टाकलं की आता हे विचार अत्यंत प्रबळ झाले. आता संपत्ती प्राप्तीच्या विचारांचं पारडं हलकं झालं आणि नुकसान होण्याच्या भीतीचं पारडं जड झालं. याच कारणानं त्यांनी धन दौलत गमावली. एकदा वैभव गमावल्यानंतर ती भीती मनातून गायब झाली. मनातील भीती पळून गेल्यानंतर मात्र पुन्हा एकदा सकारात्मक संपत्ती प्राप्तीच्या विचारांचं पारडं जड झालं आणि वैभव परत आलं. आकर्षणाचा नियम तुमच्या विचारांनुसार क्रियाशील होतो, मग ते विचार कोणतेही आणि कसेही असोत.